तूळ राशी 29 डिसेंबर 2025 ते 4 जानेवारी 2026 साप्ताहिक राशीफल। तूळ राशी 2026च्या पहिल्या आठवड्यात लक्ष्मीनारायण राजयोगाची जोड असेल। हा आठवडा ग्रहांचा खूप शुभ संयोग असणार आहे। खरं तर शुक्र आणि बुध यांची युती धनु राशीत होईल, ज्यामुळे लक्ष्मीनारायण राजयोग प्रभावी राहील। ग्रहांच्या या शुभ संयोगामुळे तूळ राशीच्या लोकांसाठी अचानक लाभ, प्रवासाचे फायदे आणि घर आणि कुटुंबाचे पूर्ण संयोजन मिळेल। लक्ष्मीनारायण राजयोगामुळे या राशीला आर्थिक स्थितीतही खूप चांगली राहील। चला तर मग जाणून घेऊया तूळ राशीसाठी नवीन आठवडा कसा असेल। तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आराम, सामाजिक सहभाग आणि हळूहळू जबाबदारीचे एक मजबूत मिश्रण घेऊन येतो। आठवड्याची सुरुवात एक आनंददायी सूर निर्माण करते, ज्यामध्ये कौटुंबिक आनंद आणि घरगुती सुसंवाद यावर लक्षणीय लक्ष केंद्रित केले जाते। तुम्हाला प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची, बाहेर फिरण्याची किंवा सामाजिक किंवा कौटुंबिक मेळाव्यांमध्ये सहभागी होण्याची इच्छा असू शकते। भावनिक सहजतेची भावना असते, जी तुम्हाला आराम करण्यास आणि रिचार्ज करण्यास अनुमती देते। कुटुंबातील सदस्यांकडून आर्थिक आराम आणि पाठिंबा या सकारात्मक सुरुवातीस हातभार लावतो। या आठवड्याच्या मध्यात प्रवेश करत असताना व्यावहारिक जबाबदाऱ्यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता असते। एकूणच ऊर्जा आधार देणारी असली तरी घर, कुटुंब किंवा सामाजिक बांधिलकीशी संबंधित खर्चात किंवा जबाबदाऱ्यांमध्ये थोडीशी वाढ झाल्याची तुम्हाला जाणवू शकते। तुम्हाला आनंद आणि शिस्त यांचा समतोल साधण्याची गरज देखील वाटू शकते। भावनिक स्थिरता अबाधित राहते, परंतु अनावश्यक ताण टाळण्यासाठी काळजीपूर्वक नियोजन करणे आवश्यक आहे। आठवड्याचा शेवट नवीन आत्मविश्वास आणि समाधान घेऊन येतो। मुले, शिक्षण किंवा वैयक्तिक कामगिरीशी संबंधित सकारात्मक घडामोडी तुमच्या मनोबलाला उंचावतात। आठवड्याच्या अखेरीस तूळ राशीच्या लोकांना संतुलित, सामाजिकदृष्ट्या परिपूर्ण आणि भावनिकदृष्ट्या समाधानी वाटते। आठवड्याचा शेवट आनंद आणि जबाबदारी यांच्यातील सुसंवादाच्या भावनेने होतो, ज्यामुळे तुम्हाला स्पष्टता आणि कृपेने पुढे जाण्यास मदत होते। या आठवड्यात नातेसंबंध आनंददायी आणि सहाय्यक भूमिका बजावतात। तुमच्या जोडीदाराशी भावनिक जवळीक मजबूत असते। तुम्ही सामायिक फुरसतीच्या क्रियाकल्पांचा, रोमॅन्टिक क्षणांचा किंवा अर्थपूर्ण संभाषणांचा आनंद घेऊ शकता। अविवाहित तूळ राशीच्या लोकांना मित्र किंवा नातेवाईकांकडून प्रस्ताव किंवा आवडीचे अभिव्यक्ती मिळू शकतात। प्रेमींना हा काळ प्रेम व्यक्त करण्यासाठी किंवा वचनबद्धता मजबूत करण्यासाठी आदर्श वाटतो। आठवड्याच्या मध्यात भावनिक जागरूकता आवश्यक असते। प्रेम स्थिर राहते, परंतु बाह्य जबाबदाऱ्या किंवा किरकोळ गैरसमज तात्पुरते भावनिक अंतर निर्माण करू शकतात। अनावश्यक वाद किंवा अतिविचार टाळा। खुले संवाद आणि सहानुभूती राखल्याने सुसंवाद सुनिश्चित होतो। तुमच्या जोडीदाराकडून मिळालेला पाठिंबा तुम्हाला कोणत्याही भावनिक चढउतारांना तोंड देण्यास मदत करतो। आठवड्याच्या शेवटी नातेसंबंध पुन्हा फुलतात। भावनिक उबदारपणा, विश्वास आणि परस्पर आदर यामुळे बंध मजबूत होतात। मुले आनंद किंवा अभिमान आणू शकतात, भावनिक समाधान आणखी वाढवतात। आठवड्याचा शेवट भावनिक सुरक्षितता आणि सखोल समज वाढवतो, ज्यामुळे नातेसंबंध आश्वासक आणि संतुलित होतात। शिक्षण आणि करिअरच्या दृष्टीने या आठवड्याची सुरुवात एका आश्वासक पद्धतीने होते। विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि उत्साह वाटू शकतो, जरी सातत्यपूर्ण लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे। व्यावसायिकांना सहकाऱ्यांकडून सहकार्य आणि सकारात्मक कामाचे वातावरण मिळते। हा टप्पा आत्मविश्वास आणि उत्पादकता वाढवतो। या आठवड्यात स्पष्टता आणि आत्मविश्वास पुन्हा मजबूत होतो। शिस्तबद्ध प्रयत्नांसह विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या चांगले प्रदर्शन करतात। व्यावसायिकांना त्यांच्या योगदानाबद्दल कौतुक किंवा मान्यता मिळते। करिअरच्या बाबी स्थिर होतात, ज्यामुळे तूळ राशीच्या लोकांना त्यांच्या व्यावसायिक मार्गाबद्दल खात्री वाटते। आर्थिकदृष्ट्या आठवड्याची सुरुवात आरामात होईल। उत्पन्न स्थिर राहील आणि गुप्त स्रोतांकडून किंवा कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे फायदा होऊ शकेल। आराम, विलासता किंवा घरातील सुधारणाशी संबंधित खर्च वाढू शकतात, परंतु ते आटोक्यात राहतील। आठवड्याच्या मध्यात आर्थिक काळजी घेणे आवश्यक आहे। आठवड्याचा शेवट आणि आठवड्याच्या शेवटी सुधारणा आणि स्थिरता घेऊन येतो। खर्च नियंत्रणात आल्याने आर्थिक आत्मविश्वास वाढतो। मोठे अनपेक्षित परिणाम कदाचित वर्चस्व गाजवू शकत नसले तरी स्थिर व्यवस्थापनामुळे मनाची शांती आणि दीर्घकालीन सुरक्षितता सुनिश्चित होते। तूळ राशी या संपूर्ण आठवड्यात आरोग्य सामान्यतः स्थिर राहते, परंतु संयम महत्त्वाचा आहे। आठवड्याच्या सुरुवातीला अन्न किंवा विश्रांतीच्या क्रियाकल्पांमध्ये व्यस्त राहिल्याने शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो। संतुलन राखल्याने अस्वस्थता टाळण्यास मदत होते। आठवड्याच्या शेवटी भावनिक आनंदाचा शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो। मानसिक शांती आणि कौटुंबिक उबदारपणामुळे चैतन्य परत मिळते।
संतुलित दिनचर्या राखल्याने आठवड्याच्या शेवटी शाश्वत कल्याण सुनिश्चित होते। एकंदरीतच तुळ राशी ही तर फक्त सुरुवात आहे। शनिवार 3 जानेवारी रोजी कर्क राशीतील पौर्णिमा आकाशात प्रकाश टाकते। कर्क ही एक अशी ऊर्जा आहे जी तुम्हाला या जीवनात काय करायचे आहे ते दाखवते। तुम्हाला यश आणि संपत्ती हवी असली तरी ती तुम्हाला आठवण करून देते की तुम्ही जे काही करता त्यात तुम्हाला उद्देशाची खोल भावना असणे आवश्यक आहे। हे बहुतेकदा तुमच्या कारकिर्दीत फायद्याचे असणे किंवा इतरांसोबत काम करणे याशी संबंधित असते। कर्क राशीतील पौर्णिमा 25 जून रोजी उगवणाऱ्या कर्क राशीतील अमावस्येशी संबंधित आहे, म्हणून त्या काळात काय सुरू झाले होते यावर विचार करणे महत्त्वाचे आहे। आता पौर्णिमा उगवताच तुम्ही पुढे जाण्यास सुरुवात करता। विशेषतः 10 मार्च रोजी गुरु कर्क राशीत थेट स्थित होणार असल्याने हे वर्ष तुम्ही ज्या महाविद्यालयाचे स्वप्न पाहिले आहे त्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी किंवा परिपूर्ण नोकरी मिळवण्यासाठी आहे। एकंदरीतच पाहता तुळ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल।